नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. आज नागपंचमी आहे. त्यानिमित्ते नागपंचमीची कहाणी आपल्याला सांगते. नक्की ऐका. सुरुवातीला श्री गणेशाला वंदन करते. श्री गणेशाय नमः. आणि आता नागपंचमीची कहाणी. ऐका नागोबा देवा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला 5-7 सुना होत्या. चातुर्मासात श्रावण मास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळी, कोणी पाजोळी, पंजोळी, कोणी माहेरी, अशा सर्व सुना जिकडे तिकडे गेल्या आहेत. सर्वात धाकटी सून होती. तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं. तेव्हा ती जरा गरीब होती, दुःखी होती आणि ती मनात म्हणाली की माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून मनात म्हणत होती, नागोबा मला माहेरून न्यावयास येईल असे म्हणू लागली. इतक्यात काय झालं, शेष भगवानास तिची करुणा आली, दया आली. त्याने ब्राह्मणाचा वेश घेतला आणि त्या मुलीस नेण्याकरता आला. ब्राह्मण विचारात पडला. हा इतके दिवस कोठे लपून राहिला होता आणि आत्ताच कुठून आला? पुढे त्याने मुलीला विचारले. तेव्हा तिने हाच माझा मामा आहे असं सांगितलं. ब्राह्मणाने तिची रवानगी केली. पुढे त्या वेशधारी मामाने तिला आपल्या फणीवर बसवून आपल्या बिळात घेऊन गेला. आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणीही चावू नका. एके दिवशी नागाची बायको बाळंत होऊ लागली. तेव्हा तिने या मुलीला हातात दिवा धरायला सांगितला आणि नागाची बायको बाळंत होऊ लागली. ती व्यायली. त्यावेळी तिची पिल्ले वळवळ करू लागली आणि हे पाहून ही मुलगी घाबरली, भिवून गेली. तिच्या हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपटे जळाली. नागिन तिला रागावली. सर्व हकीकत तिने नवऱ्याला सांगितली. तो म्हणाला, ठीक आहे, आता हिला आपण सासरी पोचवू. पुढे ते पूर्ववत आनंदाने वागू लागले. एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आणि आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पोचती केली. नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईबापाची चौकशी केली त्यांनी की आमची शेपटे कशाने तुटली. तिने मुलींची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला आणि तिचा सूड घ्यावा असं म्हणून ते तिच्या घरी आले. तो नागपंचमीचा दिवस होता. हिने आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली. अखेर ते येत नाहीत म्हणून पाटावर, भिंतीवर नागांची चित्र काढली, त्यांची पूजा केली. नागाच्या जवळ लाह्या, दूध वगैरे ठेवले, उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागाची पिल्ले पाहत होती. सरतेशेवटी तिने देवाची प्रार्थना केली. जय नागोबा देवा, जेथे माझे भाऊ लांडोबा, पुंडोबा असतील ते खुशाल असोत असं म्हणून तिने नमस्कार केला. इकडे हा सर्व प्रकार पाहून त्यांनी मनातील सर्व राग घालविला आणि त्यांच्या मनात आलं, तिच्याविषयी दया आली, प्रेम आलं आणि पुढे त्यांनी त्या दिवशी नागोबांनी त्या पिल्लांनी तिथे वस्ती केली. दूध आणि पाणी ठेवतात, त्यात त्यांनी पहाटेच नवरत्नांचा हार ठेवून आपण निघून गेले. दुसऱ्या दिवशी तिने तो हार उचलून गळ्यात घातला. जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. नागपंचमीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय नागोबा देवा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.